मे अखेर होणार ठाण्यातील 660 नाल्यांची सफाई। पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे वेळेत व्हावी यासाठी महानगरपालिकेने यंदा आधीच पावले उचलली होती। त्यानुसार निविदा प्रक्रियाही राबवण्यात आली। मात्र वारंवार मुदतवाढ देऊनही निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र दिसून आले। त्यामुळे निविदेतील अटी शर्ती शिथिल केल्या। अखेर मंगळवारपासून शहरातील सर्वच प्रभाग समितीमध्ये नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली आहे। मंगळवारी दिवा, कळवा, मुंब्रा आणि वर्तकनगर भागातील नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली असून मे अखेरपर्यंत शहरातील सर्वच म्हणजे 640 नाल्यांची सफाई केली जाईल असा दावा करण्यात आला आहे। दरवर्षी नालेसफाईची कामे उशिराने सुरू होत असल्याने त्यातून महापालिकेला टिक्कीला सामोरे जावे लागत होते। परंतु ठाणे महानगरपालिकेने नालेसफाईची कामे वेळेच्या आधीच सुरू करण्यासाठी प्रयत्न केला होता। त्यानुसार नालेसफाईच्या कामांच्या निविदा देखील काढल्या गेल्या होत्या। परंतु नालेसफाईसाठीचा निधी 10 कोटीवरून 7 कोटींवर आणण्यात आला। तसेच आपत्कालीन परिस्थितीवर वर्षभर नालेसफाईची जबाबदारी ही संबंधित ठेकेदारावरती असेल असं निविदेत नमूद करण्यात आले होते। या अटीमुळे नालेसफाईच्या कामांना प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्टपणे दिसून आले। अखेर ही अटी शिथिल करण्यात आल्यानंतर नालेसफाईच्या कामांना ठेकेदारांनी पुढाकार घेतल्याचं दिसून आलंय। त्यानुसार मागील महिन्याच्या शेवटच्या नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली आहे।